नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अंतर्गत जे आहे CN नंबर 03/2024साठी डिटेल्ड नोटिफिकेशन जे आहे जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये ज्युनियर इंजिनियर, डेपोट मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट, केमिकल सुपरवायझर अँड मेटलर्जिकल सुपरवायझर यासारख्या पोस्टसाठी जे आहे रिक्रुटमेंट निघालेली आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिनांक 30 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 राहणार आहे. फॉर्ममध्ये काही मॉडिफिकेशन, काही करेक्शन तुम्हाला करायचं राहिलं तर 30 ऑगस्ट 2024 पासून 8 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता. यामध्ये जे आहे केमिकल सुपरवायझर और रिसर्च अँड मेटलर्जिकल सुपरवायझर या पोस्टसाठी जे आहे एकूण 17 वॅकन्सीज आहे. या वॅकन्सी फक्त RRB गोरखपूर या डिव्हिजनमध्ये राहणार आहे. यानंतरच्या उर्वरित वॅकन्सी जसे की ज्युनियर इंजिनियर, डेपोट मटेरियल सुपरिटेंडंट अँड केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट यासारख्या वॅकन्सीज जे आहे एकूण 7,934 राहणार आहे. अशा प्रकारे एकूण 7,951 वॅकन्सी राहणार आहे. यामध्ये केमिकल सुपरवायझर, रिसर्च अँड मेटलर्जिकल सुपरवायझर या पोस्टसाठी लेवल 7चं जे आहे CPC तुम्हाला पे मॅट्रिक्स दिलं जाईल आणि ज्युनियर इंजिनियर, डेपोट मटेरियल सुपरिटेंडंट अँड केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंटसाठी लेवल 6चं जे आहे पे लेवल तुम्हाला दिलं जाईल. यामध्ये एज लिमिट जर बघितली मित्रांनो तर 1 जानेवारी 2025 रोजी तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 36 वर्ष त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये हे 3 वर्षाचं जे आहे रिलॅक्सेशन त्यांनी वाढवून देण्यात आलेलं आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कोविड-19 पॅन्डेमिकमुळे जे काही उमेदवाराचं नुकसान झालं आहे त्यासाठी 3 वर्ष जे आहे एजमध्ये त्यांनी हे वाढ केलेली आहे. नॉर्मली 18 ते 33 वर्ष एज लिमिट राहते असं त्यांनी सांगितलेलं आहे खाली नोटिफिकेशनला. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे काही झोन वाईज वॅकन्सी आहे, पोस्ट वाईज वॅकन्सी आहे या तुम्हाला चेकआउट करायचे असतील तर ॲनेक्स्चर B तुम्ही चेकआउट करू शकता. ॲनेक्स्चर B या नोटिफिकेशनच्या पान नंबर 41वरती उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. यामध्ये इतर तपशील खाली त्यांनी दिलेला आहे मित्रांनो, ज्यामध्ये जे आहे एजमध्ये रिलॅक्सेशनसुद्धा लागू राहणार आहे. यामध्ये जर समजा तुम्ही 2024मध्ये रेल्वेच्या ज्या काही वॅकन्सीज आल्या त्यामध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमचं ओल्ड रजिस्ट्रेशनने तुम्ही लॉग इन करून हा नवीन फॉर्म भरू शकता. आणि जर समजा तुम्ही 2024मध्ये ज्या काही वॅकन्सी आल्या त्यापैकी कोणत्याही वॅकन्सीसाठी जर अप्लाय केलं नसेल तर तुम्हाला नव्याने रजिस्ट्रेशन करायची गरज राहणार आहे. यामध्ये जे आहे 2 स्टेजेसमध्ये तुमची एक्झाम दिली जाईल, ज्यामध्ये CBT 1 आणि CBT 2 राहील. यामध्ये CBT 1मध्ये ज्या काही कॅन्डिडेट एक्झाम देतील त्यामध्ये जे आहे एकूण वॅकन्सीजच्या 15% म्हणजे जे काही 15 टाईम्स जे आहे कॅन्डिडेट हे CBT 2साठी बोलावलं जाईल. यामध्ये एक्झामला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा राहणार आहे. यामध्ये 1/3ची निगेटिव्ह मार्किंग राहील. तर अशा प्रकारे यामध्ये त्यांनी दिलेला आहे. इतर तपशील जो आहे मित्रांनो तो त्यांनी खाली दिलेला आहे. तर आता आपण खाली जाऊया नोटिफिकेशनला. तर पान नंबर 8वरती 7वरती यामध्ये त्यांनी डिटेल्स दिलेली आहे, ज्यामध्ये SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाचं एजमध्ये रिलॅक्सेशन दिलं आहे. OBC नॉन क्रिमिनलसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. बाकी कास्ट कॅटेगरीसाठी सुद्धा यामध्ये रिलॅक्सेशन लागू राहणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ॲनेक्स्चर Aमध्ये त्यांनी दिलेली आहे. याआधी आपण एक्झामिनेशन फी जाणून घेऊया. तर यामध्ये जे आहे मित्रांनो ओपन, OBC, EWS कॅन्डिडेटसाठी 500 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. जर समजा तुम्ही CBT 1ला अपियर झाले तर मित्रांनो 100 रुपये डिडक्ट करून 400 रुपयाचं जे काही रिफंड आहे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाईल. आणि यामध्ये जे आहे SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटी, EBC कॅन्डिडेट यांना 250 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. हे शुल्क जे आहे फर्स्ट स्टेज CBTला जे काही उमेदवार अपियर होतील त्यानंतर जे आहे रिफंड केलं जाईल. यामध्ये तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच हे पेमेंट करता येणार आहे. EBC कॅन्डिडेट म्हणजेच ते कॅन्डिडेट ज्यांचं ॲन्युअल फॅमिली इन्कम जे आहे हे 50,000च्या आतमध्ये आहे असे उमेदवार. यामध्ये जे आहे फर्स्ट स्टेज CBT झाल्यानंतर जे काही आहे तुमचं रिफंड दिलं जाईल. याबद्दलचा तपशील या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी स्पष्ट केलेला आहे. यानंतर रिझर्वेशनच्या क्रायटेरियाबद्दलची इन्फॉर्मेशन त्यांनी इथे दिलेली आहे. त्यानंतर
जे आहे इतर तपशील दिलेला आहे, जसे की फर्स्ट स्टेज CBTमध्ये जर बघितलं तर 90 मिनिटाची फर्स्ट स्टेज CBT राहील, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील. यामध्ये मॅथमॅटिक्स, रिझनिंग, अवेअरनेस आणि जनरल सायन्स अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. यामध्ये जे आहे प्रत्येक सेक्शन वाईज जे आहे किती किती प्रश्न विचारले जातील याचासुद्धा पॅटर्न त्यांनी यामध्ये दिलेला आहे. आणि यामध्ये सेकंड स्टेज CBT जी राहील ही ब्रांच बेसिसवरती आधारित राहील. त्यासाठीचा सिलेबस जो आहे हा स्पेशली त्यांनी यामध्ये मेन्शन केलेला आहे. यामध्ये मेकॅनिकल अँड अलाइड इंजिनिअरिंग झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये जे काही ब्रांचेसचे नावं दिलेले आहे ते उमेदवार यासाठी एलिजिबल आहे, जसे की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर BSc इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑफ 3 इयर्स ड्युरेशन. त्यानंतर जर समजा तुमचं BSc झालं असेल केमिस्ट्री अँड फिजिक्समध्ये तर ते तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये केमिकल अँड मेटलर्जिकल सुपरवायझरसाठी त्या सब्जेक्टमध्ये जे आहे मेटलर्जिकल इंजिनिअरिंग किंवा केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये तुमची डिग्री जी आहे ही झालेली असली पाहिजे. यामध्ये जे आहे शॉर्टलिस्टिंगचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही एक्झाम होणार आहे. त्यासाठी नॉर्मलायझेशनची प्रोसेस जी आहे ही फॉलो केली जाईल. नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला त्यांनी सांगितला आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला यासाठी अर्ज करायचा राहणार आहे. यामध्ये जे आहे वॅकन्सीजची डिटेल्स जे आहे पान नंबर 41वरती त्यांनी दिलेली आहे. तुम्ही कोणत्याही एका RRBमध्ये अर्ज करू शकता. एकापेक्षा जास्त RRBमध्ये तुम्ही अर्ज करू शकत नाही. तुमचे कास्ट सर्टिफिकेटचे फॉर्मॅटसुद्धा त्यांनी दिलेले आहे. या फॉर्मॅटमध्ये तुमचे कास्ट सर्टिफिकेट जे आहे असलं पाहिजे. तर आता आपण पान नंबर 41कडे जाऊया आणि त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर वॅकन्सीबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे त्यांनी दिलेली आहे. आणि सेकंड CBTसाठी जे काही एक्झामिनेशनचा जो सिलेबस आहे तो सुद्धा त्यांनी यामध्ये दिलेला आहे. ब्रांच वाईज, पोस्ट वाईज जे आहे सिलेबस त्यांनी स्पेशली मेन्शन केलेला आहे. तर हे तुम्ही चेकआउट करू शकता तुमच्या पोस्टनुसार. तर हे बघू शकता, येथे आपण आलेलो आहे पान नंबर 41वरती. यामध्ये पोस्टनुसार किती वेकन्सी आहे, मेडिकल स्टँडर्ड काय आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय मागितलेले आहे. तर जे काही पोस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला डिग्री मागितली आहे. काही पोस्टसाठी डिप्लोमा मागितला आहे, जसे की मेकॅनिकल झालं, इलेक्ट्रिकल झालं, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कम्प्युटर अशा प्रकारच्या जे काही स्ट्रीम्स आहेत त्यामध्ये तुमचा डिप्लोमा मागितला आहे. यामध्ये पोस्ट नंबर 23 जे आहे त्यामध्ये केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट आहे. तर यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की बॅचलर डिग्री इन सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री आणि यामध्ये 45% गुणासह ही तुमची डिग्री कंप्लीट असली पाहिजे. तर अशा प्रकारे जे आहे वेगवेगळ्या पोस्टनुसार जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी स्पेशली मेन्शन केलेली आहे. हा आहे वॅकन्सीचा टेबल. तर यामध्ये तुम्ही तुमचे जे काही RRB आहे त्यानुसार तुम्ही वॅकन्सी चेकआउट करू शकता. कोणत्या RRBमध्ये किती किती वॅकन्सी आहे याचा पूर्ण तपशील यामध्ये त्यांनी दिलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.